नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर श्रावणात प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्त्व आहे. तसंच दर शुक्रवारी आपण ज्योतीचं पूजन करतो. तर ज्योतीचं पूजन आपण का करतो, त्याचं काय महत्त्व आहे, कुठला मंत्र म्हणायचा, पूजा कशी करायची, तर त्याचे काय महत्त्व आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आई ही कायम आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या सुखासाठी सतत प्रयत्न करत असते. आपली मुले कशी सुखी राहतील हाच एक विचार आईच्या मनात सदैव घोळत असतो आणि ती कायम कुठल्या ना कुठल्या व्रताची, पूजेची कायम काही ना काहीतरी ती आपल्या मुलांसाठी करत असते. तर तुम्हाला आता दर शुक्रवारी, जेवढे श्रावणामध्ये शुक्रवार येत आहेत त्या दर शुक्रवारी आपल्याला ज्योतीचं पूजन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा ज्योतीचा कागद लागणार आहे. तर बघा, मी इथं आता गुगलवरून सरळ प्रिंट घेतलेली आहे आणि मी तो लॅमिनेट करून आणलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर तुम्हाला बऱ्याच देवांच्या प्रतिमा इथं दिसतील. तर ज्योतीची प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खालती बुध आणि बृहस्पती अशी ही पूर्ण फोटो फ्रेम आहे. तर बघा, ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. तर बघा, आपल्याला आता एकदम साधी सोपी पूजा मी तुम्हाला सांगते तशी तुम्हाला करायची आहे. तुमच्याकडं अजून काय प्रथा असतील तर तुम्ही त्या ॲड करू शकता. खालती पहिली एक चौरंग घ्या, त्यावर तुम्हाला पिवळं, लाल कुठलंही वस्त्र घाला. पहिली आपल्याला खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. चौरंगाच्या इथं छान रांगोळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावून एक छान फूल घालून घ्यायचं आहे. आणि बघा, कुठलीही पूजा आपण करतो तर पहिली गणपती पूजन हे झालंच पाहिजे. त्यामुळे गणपती बाप्पांना छान 5 खेपा पाण्याने, 5 खेपा दुधाने आणि 5 खेपा परत पाण्याने छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती छान पुसून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, त्याच्यानंतर तुमच्याकडे जर शेंदूर असेल तर तुम्ही शेंदूर लावू शकता किंवा तुम्ही कुंकूसुद्धा लावून छान मूर्ती आपण स्थापन करायची आहे. पण त्याच्या अगोदर छान खालती अक्षता घाला, हळदी कुंकू घाला, त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा. त्यांना दुर्वा, लाल फूल, त्याच्यानंतर आपल्याला त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जो फोटो किंवा जो कागद आपल्याकडं आहे तो छान तुम्ही भिंतीला चिकटवू शकता किंवा ठेवू शकता. तर असा तो ठेवून घ्यायचा आहे. आणि आता बघा, प्रत्येक देवाला तुम्हाला छान चंदन लावून घ्यायचं आहे किंवा अष्टगंध लावून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुंकू आणि जिथं ज्योतीचा फोटो आहे तिथं तुम्हाला हळद कुंकू असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला 21 मण्यांचं कापसाचं इथं वस्त्र लागणार आहे. तुम्ही घरी कापूस आणूनसुद्धा हे तयार करू शकता. तर तुम्हाला हे गेज वस्त्र जे आहे 21 मण्यांचं ते तुम्हाला फोटोच्या वरती घालून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा, इथं आपण काय करतो तर तुम्हाला दुर्वा आणि आघाडा यांची माळ करायची आहे आणि ती फोटोला घालायची आहे. तुम्ही पहिली अक्षता घालून घ्या फोटोला आणि त्याच्यानंतर दुर्वा आणि आघाड्यांची माळ तुम्हाला इथं घालायची आहे. आता ह्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे सुईने अजिबात माळ करू नका. हाताने जसं आपण हाताने फुलं हार करतो किंवा फुलं जी हाताने गाठ मारून आपण जे हार करतो किंवा ओतो त्याप्रमाणे तुम्ही हार करू शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही घालू शकता. तर इथं मी फुलं अर्पण करत आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आघाडा आणि दुर्वा आहेत त्या मी इथं अर्पण करत आहे. आता मी माळ केलेली नाही आहे कारण फोटो लॅमिनेशन केले त्यामुळं फोटोला ते झेपणार नाही, खूप जड होईल आणि फोटो पडेल. त्यामुळं मी इथं खालतीच आघाडा आणि दुर्वा फोटोच्या इथं खालती अर्पण करत आहेत. तर तुम्ही असंही करू शकता. दुर्वांची आणि आघाड्यांची माळही तुम्ही अर्पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फुलं, जी काही सीझनल फुलं असतील, जी तुमच्याकडे अवेलेबल असतील ती फुलं छान घालून घ्या. आणि ह्या सगळी जी पूजा करत आहात तुम्ही ते करताना मी इथं तुम्हाला एक मंत्र देते, तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे.
जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. हा म्हणता म्हणता तुम्ही पूर्ण जी पूजा आहे ज्योतीची ती पूर्ण पूजा करून घ्या. आता इथं आपल्याला दुधाचा आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर छान दूध आणि फुटाणे इथं तुम्ही आणा आणि छान नैवेद्य दाखवून घ्या. आता बघा, ह्याच्यानंतर कोणाकोणाकडं ओटी भरतात किंवा कोणाकोणाकडं ओटी भरत नाहीत. आता तुमच्याकडं जशी पद्धत असेल तशी तुम्ही करा. आता ओटीला तुम्हाला एक ब्लाऊज पीस म्हणजे खण, नारळ, त्याच्यानंतर तांदूळ, हळकुंड, सुपारी, 2 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं कॉईन, त्याच्यानंतर बदाम, खारीक असं सगळं घ्यायचं आहे आणि देवीची ओटी इथं तुम्हाला भरायची आहे. आता तुमच्याकडं जर अलंकार जर ठेवत असतील म्हणजे काय तर कुंकू, टिकली, बांगडी, हे सगळं आरसा, फणी हे ठेवत असतील तर तुम्ही ठेवा. आमच्याकडं ठेवत नाहीत म्हणून मी फक्त एवढीच ओटी भरली आहे. 5 खेपा तांदूळ घालायचे, ओटी भरायची. हाच मंत्र तुम्हाला जपत जपत ही ओटी भरायची आहे आणि आपण नमस्कार करायचा आहे. त्यानंतर छान ज्योतीची आरती तुम्हाला करायची आहे, जी चातुर्मासाच्या पुस्तकात किंवा तुम्हाला कुठेही गुगलमध्ये मिळून जाईल. कथा तुम्ही वाचायची आहे आणि मग आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे ज्योती माते किंवा हे ज्योती देवी, माझ्या मुलांचं रक्षण कर, त्यांना कायम सुखरूप ठेव, चांगलं आरोग्य दे, मुलांना दीर्घायुष्य बनव, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, त्यांचं सदैव रक्षण कर, अशी प्रार्थना आपल्याला देवीपाशी करायची आहे. आणि संध्याकाळी तुमच्या मुलांना कणकेचे दिवे म्हणजे 5, 2, 5 किंवा पूर्णाचे दिवे जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी किंवा आपण जसं औक्षण करतो त्याप्रमाणे आरती तयार करा. त्याच्यामध्ये लांब वात घालायचे आहेत 2, अशी मिळून 1 असं लांब वात घालून तुम्ही तुमच्या मुलांना संध्याकाळी पाटावर बसवून त्यांना औक्षण करा. परत ज्योती देवीकडे प्रार्थना करा आणि तुम्ही जे हे दूध आणि जे फुटाण्याचा नैवेद्य जो दाखवलेला आहे तो त्यांना खायला द्या. तर तुमची मुलं किंवा मुली जर परगावी राहत असतील, आउट ऑफ इंडिया असतील किंवा कुठंही असतील तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवरती ओवाळू शकता आणि त्याच्यानंतर ज्या अक्षता तुम्ही हातात घेतल्या आहेत त्या 4ही दिशेने तुम्ही त्या टाकून देऊ शकता. तर अशी ही साधी आणि सोपी आपल्याला दर शुक्रवारी श्रावणातल्या ज्योतीचं पूजन हे तुम्हाला करायचं आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.